नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज 22 मे। तर मित्रांनो, आपण बघूया कोणत्या ठिकाणी आज वातावरण कसं असणार आहे, कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी फक्त कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। तर आपण बघतोय नाशिकच्या ठिकाणून आता सकाळचे आपण 8 वाजेचं वातावरण बघतोय। किती कसं वातावरण असेल त्या ठिकाणी। तर नाशिक या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे आणि त्या नाशिक विभागाच्या ज्या आसपासचे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, राजूर तसेच शहापूर, वाडा, जव्हार या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस 8 वाजेपर्यंत पडू शकतो त्या ठिकाणी, पण जोरदार पाऊस पडण्याची त्या ठिकाणी कोणतीही शक्यता नाही। तसेच मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरणासहित थोडा कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो। आपण इकडे जर बघितलं की संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, गोंदेगाव, गोरेगाव, जुन्नर साईड तर त्या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरणासहित थोडासा कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडायला सुरुवात होऊ शकते 8 वाजता, पण इतका तो पाऊस जोरदार पडणार नाही, एवढं लक्षात असू द्या। आणि संभाजीनगर वगैरे तसेच पैठण, बिडकीन, गंगापूर या ठिकाणी सुद्धा पिंपरी याच ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी सध्या तरी पडणार नाही। आणि पाऊस सध्या 8 वाजता कोणत्या ठिकाणी आहे तर ते पण बघूया। तर पुणे विभागामध्ये आपण जर बघितलं तर पुणे, राहू, दौंड, सासवड, लवासा तसेच बारामती, वाई, फलटण, सातारा, चिपळूण, दापोली, खेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो, पण कोणताही पाऊस त्या ठिकाणी किंवा वादळा वाऱ्यासहित या ठिकाणी पडू शकतो असं काही वातावरण नाही आहे 8 वाजता। पण त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो आणि वाराही त्या ठिकाणी वाहू शकतो। तसेच कोकण किनारपट्टी म्हणजे रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, पणजी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, ती पण वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडू शकतो। तसेच रिओना, कारवार, बेलगाव, वल्ली, सिरसी, कोमटा, सागारा या ठिकाणी सुद्धा हा जी पट्टी दिसते आपल्याला पूर्ण, तर त्या ठिकाणी जोरदार वारे वाहून जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, आपण बघूया की 11च्या नंतर 12च्या नंतर वातावरणात कोणता बदल होऊ शकतो, कोणता चेंज होऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता की सांगली, सोलापूर, हैदराबाद, बल्लारी, हुबल्ली, बल्लारी, सिरसी, दावणगेरे या ठिकाणी 12 वाजता जोरदार पाऊस होऊ शकतो आणि जोरदार वारेही वाहू शकतात। तसेच पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा या ठिकाणी सुद्धा कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा दुपारा 12च्या सुमारास पडू शकतो। आपण इकडे जर बघितलं की नाशिक, इगतपुरी या ठिकाणी ढगाळ वातावरणासहित कमी स्वरूपाचा एकदम त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो मित्रांनो। तर अजून आपल्याला जर बघितलं की अहिल्यानगर या ठिकाणी पाथर्डी, खाडा, राळेगाव, जामखेड, शिरूर, अलकोटी, राहुरी तर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी पाऊससुद्धा कमी स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे पडताना। तसेच आपण जर इकडे बघितलं अजून खाली तर बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूरचा काही भाग, सांगोला वगैरे तसेच अकलूज या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। आपण इकडे जर अजून बघितलं की अक्कलकोट वगैरे, आलंदा तसेच अफलाजपूर, इंदी तर या ठिकाणी वातावरण ढगाळासहित त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी अकलूज आणि तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी पडू शकतो। तसेच जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला अजून तरी काही दिसत नाही आहे 12 वाजेपर्यंत। आपण बहुतेक जिल्ह्यामध्ये आपण याचा आढावा घेतला आहे। मात्र कराड, सांगली, कोल्हापूर
निपाणी, राजापूर, रत्नागिरी, कराड तसेच गोकाक, सावंतवाडी, बेलगाव, पणजी या ठिकाणी दुपारी 12 वाजता जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तो पण वादळी वाऱ्यासहित त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओचा कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडणार, कोणत्या ठिकाणी वारे वाहणार, तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार हे आपण बघितलेलं आहे. दुपारच्या 12 नंतर आपण परत एकदा एक व्हिडिओमध्ये दुपारचे वातावरण कसे असणार आहे ते पण आपण सांगणार आहे. पण व्हिडिओला नवीन असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.